हॅलो स्टुडंट्स, आपण बघा रॅशनल प्रिस्क्रिप्शन अलॉंग विथ सेफ डिस्पेन्सिंग ऑफ आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन हा टॉपिक अभ्यास करत आहोत. त्याच्यामध्ये फक्त SAQ विचारला जातो. बघा मी इथं पॉईंट सांगितले. डिस्क्राईब्स अँड राईट डेमो आयडल प्रिस्क्रिप्शन. मस्ट टू नोचा पॉईंट आहे. कुठले कुठले मस्ट टू नोचे पॉईंट्स आहेत आणि डिझायर टू नोचे पॉईंट्स आहेत ते मी इथं लिहून दिले आहे. तुम्ही रीड करायचं आहे. आता बघा आपण डायरेक्टली ह्याच्याकडे नोट्स बघा काय आहेत. रॅशनल प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय सांगितलं हे फर्स्ट आहे. रॅशनल प्रिस्क्रिप्शन refers to medication that is effective and appropriate for a patient specific condition, assuming the correct drug dosage, route and duration. It aims to optimize therapeutic outcome while minimizing risk and side effects. त्याचे दोन काम आहेत बघा. ऑप्टिमाइज थेरपॅटिक आउटकम्स आणि मिनिमाइज रिस्क अँड साईड इफेक्ट इथे सांगितलेलं आहे. सिलेक्शन इज बेस्ड ऑन पेशंट्स, प्रकृती अँड व्याधी. त्याचे की गाईडलाईन्स बघा काय आहेत. एव्हिडन्स बेस्ड प्रिस्क्रायबिंग, पेशंट सेंटर्ड केअर, कम्प्रेसिव्ह डॉक्युमेंटेशन, सेफ्टी अँड इफेक्टिव्हनेस, इकॉनॉमिक कन्सिडरेशन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू. हॅलो स्टुडंट्स, आपण बघा रॅशनल प्रिस्क्रिप्शन अलॉंग विथ सेफ डिस्पेन्सिंग ऑफ आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन हा टॉपिक अभ्यास करत आहोत. त्याच्यामध्ये फक्त SAQ विचारला जातो. बघा मी इथं पॉईंट सांगितले. डिस्क्राईब्स अँड राईट डेमो आयडल प्रिस्क्रिप्शन. मस्ट टू नोचा पॉईंट आहे. कुठले कुठले मस्ट टू नोचे पॉईंट्स आहेत आणि डिझायर टू नोचे पॉईंट्स आहेत ते मी इथं लिहून दिले आहे. तुम्ही रीड करायचं आहे. आता बघा आपण डायरेक्टली ह्याच्याकडे नोट्स बघा काय आहेत. रॅशनल प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय सांगितलं हे फर्स्ट आहे. रॅशनल प्रिस्क्रिप्शन refers to medication that is effective and appropriate for a patient specific condition, assuming the correct drug dosage, route and duration. It aims to optimize therapeutic outcome while minimizing risk and side effects. त्याचे दोन काम आहेत बघा. ऑप्टिमाइज थेरपॅटिक आउटकम्स आणि मिनिमाइज रिस्क अँड साईड इफेक्ट इथे सांगितलेलं आहे. सिलेक्शन इज बेस्ड ऑन पेशंट्स, प्रकृती अँड व्याधी. त्याचे की गाईडलाईन्स बघा काय आहेत. एव्हिडन्स बेस्ड प्रिस्क्रायबिंग, पेशंट सेंटर्ड केअर, कम्प्रेसिव्ह डॉक्युमेंटेशन, सेफ्टी अँड इफेक्टिव्हनेस, इकॉनॉमिक कन्सिडरेशन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.